बरं सर, तर मी आता आयुर्वेदिक समजा हा ड्रॉप तुम्ही बनवला आहे, त्याच्यात तुम्ही अशी काय माहिती समजा केली, अनुभव मी घेतला आहे, लोकांचा अनुभव ऐकला आहे, खरंच लोकांना फरक पडतो आहे. याच्यामध्ये नेमकं गुळ, या ड्रॉपमध्ये नेमकं गुळ काय तुम्ही लपवले समजा? किंवा सर्व डॉक्टरचे प्रयत्न करून तुमची आता स्थिरता आली की आपल्याला कुठलाही लाभ होत नाही, तर त्यांनी आवश्यक येऊन माझ्याशी संपर्क करावा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव बळीराम आनंदे. सर्वांचं प्रथमतः आपलं बळीराम आनंदे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय असा आहे की डोळा. तर सर, आम्हाला तुमच्याकडे येण्याचं एकच कारण आहे, आम्ही भरपूर लोकांचे अनुभव घेतले की आम्ही जवळजवळ 70-75 वर्षाच्या आजी पाहिल्या आम्ही. तर त्या आजीनं आम्हाला असं सांगितलं की भैया, मला समजा ह्या ड्रॉपपासून अगोदर मी भरपूर ट्रीटमेंट समजा केली, पण मला फरक पडला नाही. मी साधा ड्रॉप वापरल्यापासून मी 10 दिवसात ड्रॉप समजा वापरला, जे पहिले समजा फिकट दिसत होतं त्यात अगदी एकदम क्लिअर दिसते. त्याच्यामुळं आम्ही तुमची माहिती घेण्यासाठी आलो. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की ही बाब तळागाळात किंवा नडलेल्या किंवा गरजू किंवा पैशाच्या समस्या किंवा अशा इतर बाबींना त्रस्त असणाऱ्या पेशंटसाठी माझे या ड्रॉपचं कार्य किती अनमोल आणि किती अमृताप्रमाणे राहील, हे ते परमेश्वरानं दिलेलं एक अमृतच आहे. आणि ती सेवा कशी इतरांपर्यंत पोहोचावी यासाठी हे आपण एक यूट्यूबचं, फेसबुकचं चॅनल किंवा आनंद भाऊला भेटून आम्ही हे काम कसं मोठं होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही मुलाखत देण्याचा मी सुद्धा स्वतः माझ्या मनानं थोडा प्रयत्न करत आहे, की जेणेकरून की बाकी इतर समाजालासुद्धा माहीत व्हावं, इतर तळागाळातल्या व्यक्तीलासुद्धा माहीत व्हावं, की जेणेकरून ही मुलाखत झाली म्हणजे असं काही नाही की तुम्ही माझ्याकडे यावा आणि यामधून मला खूप काही पैसा कमवायचा किंवा माझं काही असा कुठलाही उद्देश नाही, कुठलाही हेतू नाही. यामुळं मी तुमच्याकडे ही मुलाखत देत आहे. ज्यांची इच्छा असेल, की ज्यांचं निसर्गावर प्रेम असेल, ज्यांना आयुर्वेदाबद्दलची थोडी आवड असेल, किंवा सर्व डॉक्टरचे प्रयत्न करून तुमची आता स्थिरता आली की आपल्याला कुठलाही लाभ होत नाही, तर त्यांनी आवश्यक येऊन माझ्याशी संपर्क करावा, प्रतीक्षा खात्री करावा. नंतर जर ड्रॉपचा आपल्याला उपयोग घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा तो त्यांचा विषय राहील. पण एकदम डोळ्याबद्दल हा सेन्सिटिव्ह विषय, त्याबद्दल त्यांनी येऊन सविस्तर माझ्याशी चर्चा करून माहिती घ्यावी, ही माझी सगळ्याला एक आग्रहाची विनंती राहील की डोळा हे एक अविभाज्य अंग आहे आणि त्याची आपण काळजी करावी. एवढीच माझी सगळ्या प्रेक्षकांना किंवा समाजातील ज्यांच्या समस्या आहेत अशा सर्व नागरिकांना किंवा सगळ्यांनाच माझी एक विनंती राहील. हे एक खूप मोठं सामाजिक कार्य आहे. तर मित्रांनो, असं पाहायला गेलं, समजा आम्ही सरांकडे यायच्या अगोदर मी लोकांचे पहिले अनुभव घेतले, तर अक्षरशः माझ्या असं काही पाण्यामध्ये आलं. अक्षरशः एका आजोबांचं वय समजा 70 वर्षे, त्यांना अक्षरशः जेवण करताना ताटामध्ये समजा त्यांनासुद्धा दिसत नव्हतं. तर त्यांचा असा अनुभव आला, ते म्हणले भैया, मला समजा अक्षरशः ताटामधलं जेवण करतानासुद्धा दिसत नव्हतं. तर ह्या 6 ड्रॉप्स फक्त मी महिनाभरच वापरला, तर आता मला समजा काहीच प्रॉब्लेम राहिला नाही. व्यवस्थित जेवतो, व्यवस्थित समजा फिरतो आहे मी, नाही तर मी घराच्या बाहेरसुद्धा पडत नव्हतो. असे लोकांचे अनुभव आहेत. बरं सर, तर मी आता आयुर्वेदिक समजा हा ड्रॉप तुम्ही बनवला आहे, त्याच्यात तुम्ही अशी काय माहिती समजा केली, खरंच लोकांना याचा फार समजा अनुभव मी घेतला आहे, लोकांचा अनुभव ऐकला आहे, खरंच लोकांना फरक पडतो आहे. याच्यामध्ये नेमकं गुळ, या ड्रॉपमध्ये नेमकं गुळ काय तुम्ही लपवले समजा? हा ड्रॉप म्हणजे अशी काही किमया नाही किंवा मी काही मोठा एखादा फिजिशियन डॉक्टर नाही कुठल्या विषयामधला, पण माझं असं एक मत आहे की जर आपण निसर्गावर किंवा या सृष्टीवर जर प्रेम केलं, आपला आत्मविश्वास जर परमेश्वरावर असेल, तर भगवंत काहीही देऊ शकतो. आणि त्यामध्ये हा एक गुरुप्रसाद म्हणा किंवा ईश्वरानं दिलेलं एक अमृत समजा, आणि तुम्ही एक वेळेस नक्कीच त्याचा वापर करून बघा. मी शास्त्रज्ञ नाही, मी काही मोठा वैद्यराज नाही किंवा मी कडे डॉक्टरसुद्धा नाही, पण हे लोकांना एवढे रिझल्ट येतात. माझ्यासोबतच बनवणाऱ्या पेशंटलासुद्धा, ज्या वैद्यराजांनासुद्धा एवढे रिझल्ट मिळाले नाही, ते माझ्या हातून बऱ्याच पेशंटला. फक्त आपल्या आत्म्यामध्ये असं समाधान असायला हवं की कुणाला तरी याचा लाभ मिळावा, त्यांना दृष्टी मिळावं. आपलासुद्धा सात्विक भाव जोपर्यंत तुम्ही पेशंट प्रति व्यक्त करत नाही आणि जिथं पैशाचंच सगळं देणं घेणं चालत असेल, तर तिथं कुठल्याही पद्धतीचं एक तुमचं माणुसकीचं नातं राहत नाही किंवा तुमच्याबद्दल
तिथं परमेश्वरसुद्धा आपल्याकडून एक चांगलं कार्य करून घेत नाही, असं तरी माझा एक या ड्रॉपच्या बाबतीत चांगला अनुभव आला. तर समजा सर हे ड्रॉप तुमच्याकडे किती प्रकारचे आहेत समजा? आपल्याकडं डोळ्यांच्या पूर्ण समस्या ऑपरेशनच्या अगोदरच्या ज्या समस्या असतील त्यांच्यासाठी पिवळ्या कलरचा हा ड्रॉप आहे. आणि ज्यांच्या ऑपरेशन नंतर होणारे त्रास म्हणजे पाणी गळणे, डोळ्यात चुबन होणे किंवा डोळा लाल होणे, असे जे काही समस्या असतील किंवा नजर वारंवार कमी होत राहणे, यामध्ये कार्य करणारा हा पांढऱ्या कलरचा ड्रॉप. हे 2च प्रकारचे ड्रॉप आहेत. आपण काही वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळे ड्रॉप देत नाही किंवा जास्त काही म्हणजे असं काही खोल नाही की बुवा हे बनवतो ते देतो, असा काही प्रकार नाही. 2च प्रकारचे ड्रॉप, त्या सर्व समस्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल असे मला पूर्णपणे गॅरंटी आहे. बरं सर, चांद्र सर, लोकांना तुम्हाला समजा संपर्क साधायचा असेल तर तो समजा कधी साधावा, त्याचा टाईम टेबल काय असेल का समजा? प्रत्येक दिवशी समजा की सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत कॉल करावा, म्हणजे आपल्या शॉपमध्ये मी दुकान सुरूच राहील. आणि नंतर रविवारी पूर्णपणे दिवसभर फोन हा बंद राहील. तर मित्रांनो, समजा आता व्हिडिओचा शेवट झालेला आहे, तर आपण सरांनी आपल्याला इतका वेळ मस्त दिला आहे आपल्याला, त्यांचे आपण आभार मानणार आहोत. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिल्याबद्दल. राम राम.